नमस्कार. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी दोन छानशा रेसिपी दाखवणार आहे. एकदम सोप्या आहेत. सातूच्या पिठापासून बनवलेलं सरबत आणि सातूच्या पिठाची पेज. एकदम सोपी रेसिपी आहे. पहिल्यांदा आपण घेतलं आहे सातूचं पीठ. जवळजवळ 2 चमचे भरून घेतलेलं आहे आपण एका वाटीमध्ये. याच्यामध्ये थोडं पाणी टाकत त्याची अशी स्लरी बनवून घ्यायची आहे आपण, म्हणजे गुठळ्या काही राहणार नाहीत. याच्यात आपण टाकली आहे गुळाची पावडर. इथे तुम्ही साखर पण वापरू शकता. तसंच थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही असंच पिऊ शकता किंवा थोडंसं तुम्ही गॅस लावून बारीक गॅसवर शिजवून घेऊ शकता. पण हे असंसुद्धा छान लागतं प्यायला. खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर नक्की हे ट्राय करा. असं घट्टसर दाटसर ते बनतं हळूहळू. दुसरी रेसिपी आहे सरबत. सातूचं पीठ घेतलं आहे आपण ग्लासमध्ये 1 ते 1.5 चमचा भरून. याच्यामध्ये टाकलं आहे जिरं पावडर, लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे, थोडंसं काळं मीठ आणि गार पाणी टाकलेलं आहे. एकदम थंड पाणी, म्हणजे तुम्ही याच्यात बर्फाचे तुकडेसुद्धा टाकू शकता. छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं सातूच्या पिठाचं सरबत रेडी आहे. उन्हाळ्यामध्ये बेनिफिशियल आहे. नक्की ट्राय करा. थंडावा देतं. तसंच त्याच्यामधून आपल्याला चांगले पौष्टिक सत्वसुद्धा मिळतात. सो हे आहेत आपले पारंपरिक अशी सातूच्या पिठाची 2 पेय, जे आपण उन्हाळ्यामध्ये पिऊ शकतो, आपल्या मुलांना देऊ शकतो. सो नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्ती.